जर जोरदार टाळ्या होऊन द्यात महाराष्ट्रीय वतीने नक्कीच अंतिम दर्जातील खेळाडू नक्कीच मैदानाचा ताबा घेताना संघाचा कर्णधार गणेश ठाकरे नक्कीच यानंतर आवर्जून नाव घेतलं जातं लिप्टरच्या भूमिकेत खास रत्नागिरीत खेळण्यासाठी आलेला मुंबईवरून एक अनुभवाचा बोलबाला असलेला उमेश सावंत जोरदार टाळ्या होऊन द्या उमेश सावंत मीरा गावाचा सुपुत्र या ठिकाणी यानंतर ज्याला विराट कोहली नंतर रत्नागिरीत हॉलिवूडच्या पटलावर अॅग्रेशन म्हणून ओळखलं जातं तो म्हणजे सर्वांचा लाडका साहिल सातवीरकर याच्यातून तिला मैदानाच्या दिशेने स्वागत होते एक अॅग्रेशन जरा प्रेक्षक वर्गाने नम्र विनंती असेल कृपया रस्त्यावर ज्या टू व्हीलर्स लावलेले त्या जरा साईड करा त्या ठिकाणी नक्कीच एसटी महामंडळाची एसटी आलेली आहे तिला जरा जागा करून द्या तिला त्या ठिकाणी करून आपल्या परतीच्या वाटेला जायचं हे देखील नोंद द्या चला यानंतर नक्कीच एक अॅग्रेशन आणि एक घातक स्मॅशर असेल रवी जोरदार टाळ्या रवीसाठी जोरदार टाळ्या झाले नक्कीच जेव्हा जेव्हा उमेशची कमी असते आणि जेव्हा संघासाठी नक्कीच लिप्टरच्या भूमिकेची गरज असते त्या ठिकाणी नक्कीच मीरा गावाचा सुपुत्र साहिल भास्कर हे ती नक्कीच दमकर म्हणते या साहिलसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन द्या एलबीसी संघ नव्याने जेव्हा उभा होण्याची गरज होती आणि नवीन चेहरे या संघात येण्याची गरज होती तेव्हा नक्कीच अथर्व दापोळे सारखा युवा खेळाडू या संघाच्या दरम्यान खेळताना पाहायला मिळाला जोरदार टाळ्या होऊन अथर्व दापोळेसाठी नक्कीच नवीन उगवता तारा म्हणून ओळखला जाणारा सुहेल हरचिरकर जोरदार टाळ्या होऊन त्यातील पावर पाहायला मिळतो एक उंचीचा वापर केला जातो सुहेल हरचिरकर जर जोरदार टाळ्या होऊन सुहेल हरचिरकर साठी नक्कीच यानंतर ज्या खेळाडूचं नाव घेतलं जाणार दूर गावाचा सुपुत्र रत्नागिरीत मी काय खेळण्यासाठी आलो आग ओकणारा जशी टोपीतनं गोळा तसा गोळा पेट केला जातो जर जोरदार टाळ्या होऊन जाते साई आंबेसाठी एक दर्जेदार खेळाडू आज खरोखर आंबेशीच्या मैदानाचं गाजवणार का कधी त्याचं उत्तर असेल येणार का नक्कीच दाखवून देईल त्यानंतर लिगोरेच्या भूमिकेत नक्कीच पेटकिल्ला गावाचा सुपुत्र सौरभ मोरे काय दर्जेदार लिगोरीची भूमिका पार पडताना सौरभ मोरे याचं देखील मैदानाच्या दिशेने नक्कीच आगमन होतंय त्यानंतर तिला स्वप्नील घरशी नवीन उगवता तारा नक्कीच देवरूप पट्ट्यातील हा खेळाडू नक्कीच या संघाच्या दरम्यान खेळतात आणि नक्कीच पाहायला गेला तर एलबीसी संघ जेव्हा डगमगाईच्या वेळेत नक्कीच साथ देण्याचं कार्य पार केलं तर सर्वात शांत संयमी लिगोरीच्या भूमिकेत असणारा अभय मटकरसाठी जोरदार टाळ्या होऊन द्या आज देखील आपल्या फिटनेसवर विश्वास ठेवून नक्कीच एलबीसीसाठी कायम संघासाठी कार्य करत असताना जरा जोरदार टाळ्या होऊन द्या एलबीसी संघासाठी यानंतर आता दुसऱ्या संघाकडे यंग बॉयज संघ चला आणि या ठिकाणी या स्पर्धेतील एलबीसी संघाचा कबीर कोच नक्कीच ऋतुज उर्फ बाबू पेडणेकर नक्कीच बी संघाला मार्गदर्शन करताना आज मुख्य संघाला मार्गदर्शन करताना पाहायला मिळतोय बाबू पेडणेकर जर जोरदार टाळ्या होऊन त्या बाबूसाठी जरी त्याची उंची लहान असली तर तिच्या उंचीला कुठे सामना करण्याचा तसा त्याचा खेळ देखील दर्जेदार आहे चला यानंतर आपण आता वळूया यंग बॉयज संघाच्या दरम्यान यंग बॉयज संघाचा एक खेळगती आक्रमक आणि नक्कीच ऑलराऊंडरच्या भूमिकेत संघाचा कर्णधार मुकेश संगरे जोरदार टाळ्या होऊन देत मुकेश संगरेसाठी 05 जर्सी परिधान केलेला नक्कीच यानंतर अटॅकिंग पॉवर नक्कीच ज्याला स्मॅशिंगचा बादशाह म्हणून ओळखला जातो मिनार कुर्टे त्याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन द्या
07 महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देणारा महेंद्रसिंग धोनी म्हटलं की शांत संयमी आणि विस्फोटक खेळ नक्कीच आक्रमक पवित्रा पाहायला मिळतो. सर्वांचा लाडका आणि 6.5 फूट उंच असलेला साहिल कुमार 07 परिधान केलेला खेळाडू आक्रमकता आणि शांत संयमी खेळ नक्कीच विजयाची वाटचाल करण्यासाठी अग्रेशन म्हटलं जातं ते या खेळाकडनं पाहायला मिळतं. यानंतर नक्कीच कुठून आलं कुठून मारून गेला वरून देवाला अलिंगन करणारा नावातच वरून नक्कीच बोलबाला असणारा मैदानाच्या दिशेने असेल वरून वाचावे माणसे जोरदार टाळ्या होऊन देत एक दर्जेदार खेळाडू नक्कीच मैदानाच्या दिशेने नक्कीच यानंतर एका खेळाडूचं नाव घेतो प्रथमेश चौरे एक दर्जेदार खेळ नक्कीच संघासाठी अप्रतिम खेळ कायम त्याच्याकडनं घडला जातो. आक्रमक पवित्रा सर्वांचा लाडका प्रथमेश चौरे याचं देखील त्यानंतर विनायक संगरे जरा जोरदार काय वगैरे विनायकसाठी येणाऱ्या उभारत्या सितारांमध्ये नक्कीच याचं नाव घेतलं होतं. काय खेळ आहे या खेळाडूचा विनायक नक्कीच दर्जेदार खेळाडू म्हणून ओळखला जातो. नक्कीच यानंतर सर्वांचा लाडका नक्कीच आवर्जून सांगतो व्हॉलीबॉल खेळामध्ये जसं स्मॅशरला महत्व दिलं जातं त्याचप्रमाणे त्या स्मॅशरला खेळणं आणि बुद्धी कौशल्याचं काम केलं जातं तो म्हणजे एक नॅशनल खेळाडू रत्नागिरीच्या पटनातील एक मोठा खेळाडू गौरव मुकुलते जर जोरदार त्या खेळाडूसाठी. यानंतर नवीन उभारता सितारा नक्कीच मागच्या सामन्यामध्ये चालवला गेला सर्वांचा लाडका सार्थक संगरे जोरदार त्या नक्कीच उभारता सितारा म्हणून ओळखलं जाणार येणाऱ्या पटलामध्ये अण्णा नक्कीच आज रात्री रात्रीचे खेळ चालू नक्कीच अण्णा आज वाड्यावर जाणार का आणि नंतर पाहायला गेलं तर या संघाचा लिबरच्या भूमिकेत कायमच आपलं कार्य सिद्धी करत असतो सर्वांचा लाडका मीर जाधव जर जोरदार काय होणार मीसाठी अप्रतिम कायम त्याच्याकडनं कार्य केलं जातं. आणि यानंतर मुंबई संघाचे कबीर कोच ज्याची भूमिका कायमच आणि संघासाठी आणि मुख्याच्या श्रेणी कायमच मार्गदर्शन असतं सर्वांचे लाडके दिलीप जाधव यांच्यासाठी जोरदार टाळ्यांमध्ये कृपया आणि मी या माणसाचं खरंच वैशिष्ट्य सांगतो. मी जेव्हा जेव्हा मॅच बघायला जातो मी माझ्या मते त्या ग्राउंडमध्ये 6 खेळाडू खेळत असतात पण मैदानाच्या बाहेर 7वा खेळाडू कोण खेळत असेल तर नक्कीच मिलिंद जाधव यांचं नाव मी पुकारतो. जोरदार काय होणार मिलिंद जाधवसाठी. आणि नक्कीच मिलिंद जाधव यांचा वयाचा सन्मान केलाच पाहिजे पण संघाला कुठेतरी उत्स्फूर्त करण्यासाठी कायमच आपल्या संघाला महत्वाचं कार्य करत असतो. सर्वांचा लाडका राहुल कोलगे याच्यासाठी जर जोरदार टाळ्या द्या. कृपया मान्यवर मी तुमचा वेळ घेतलाय तुम्ही दुःखी होऊ नका. ही जेव्हा फायनलची सामना लढवत असतो त्या सामन्यामध्ये कोणते खेळाडू खेळणार यांची प्रशंसा करणं तेवढंच गरजेचं असतं कारण का एखाद्या ठिकाणी होणारी स्पर्धा आणि त्या ठिकाणी खेळलेले खेळाडू नक्कीच आणि नक्कीच या ठिकाणी आता नक्कीच या ठिकाणी मानसिक कोण जिंकणार आहे तर याचं उत्तर पाहूया. आणि नक्कीच सुबोध चव्हाण आणि शेखर यांचा 2 मिनिटं गणेश सापळे तुम्ही जर बोलला नाही तर या ठिकाणी आम्ही सामने चालू करणार नाही नंतर बोलायचं नाही. या ठिकाणी तुम्ही नाणेफेकीची केलं काय स्वीकारलं निश्चितपणे तुम्ही सांगतो समोरचं ग्राउंड तर या ठिकाणी आता तुमचा संघ पाहिला आम्ही नक्कीच आपण खेळ खेळत आलात तर काही स्ट्रॅटेजी असेल तर समोरचा संघ आवडतं कोणत्या प्रकारची रणनीती आपण आला असाल नक्कीच तुम्ही काय आपला गौरव करता पण नक्कीच आम्ही प्रश्नाला विचारलं तर आमचा तुम्ही उल्लेख घेऊन करता नक्कीच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. यानंतर मुकेश
या ठिकाणी लगेच कॅप्टन बदलला, लहानपणीसाठी कॅप्टन वेगळा आणि बोलण्यासाठी कॅप्टन वेगळा. चालेल असू द्या, तर कुठेतरी प्रथमेश देखील मोठ्या मनाने आम्ही स्वागत करतो. नक्कीच प्रथमेश नाणेपैकी हरलाय तर तुमची काय स्ट्रॅटेजी असेल? एका साईडला एमएससी संघ, एक मातब्बर संघ आपल्या समोर खेळताना त्याकडे आव्हान आहे माहिती आहे, तुमच्याकडे देखील मातब्बर खेळाडू, पण त्याला कसं रोखलं जाईल याचं देखील थोडं स्पष्टीकरण होणं गरजेचं असेल. एमएससी संघाचा आता तगडाच आहे, ब्लॉक अँड आहे, स्मॅशर आहे. आमच्याकडे सुद्धा आता चांगले प्लेअर आहेत, थोडे बॅकवर्ड होते, आता खेळतायत चांगली बऱ्यापैकी. गेम चांगला होईल, आम्ही आमचा गेम चांगला करण्याचा प्रयत्न करणार आणि त्यांना थांबवायचा प्रयत्न करणार. नक्कीच मला थोडं निरीक्षण जाणवलं, भरपूर कालांतरानंतर आज तुम्ही फायनलचा सामना खेळायला आलाय. आज थोडं प्रेक्षक वर्ग देखील तुमचा कमी दिसतोय, पण येणाऱ्या काळामध्ये तुमचा प्रेक्षक वर्ग यावा, पण तुमच्या खेळाडूंकडनं ज्या काही चुका होतात त्या तुम्ही मोठ्या मनाने शांतपणे संयमाने करताय, अॅग्रेशन निर्माण करताय. पण तुमच्या खेळाडूंमध्ये जे अॅग्रेशन पोट पावते, काही खेळाडूंना दुखापत झाले तरी पण खेळतात, पण त्याला अशी साथ देताना प्रत्येक जण आपली नोकरी सांभाळून करत असताना आपला संघ, मला असं ऐकलं होतं की प्रत्येक जण नोकरी करतो त्याच्यामुळे थोडा संघ डगमग झाला, त्याच्यावर काय उत्तर असेल आपलं? आज आमचं पब्लिक कमी आहे म्हणजे आज आमच्यावर नाराज होऊन आलेलं नाही. आमच्या एरियाच्या पब्लिकमध्ये आमचा सपोर्ट आहे, सगळेजण आम्हाला वेळोवेळी सपोर्ट करतात. आज वाडीमध्ये महाग असल्यामुळे ते आले नाहीत, तो महाग नसतं ते 100% आले असते. आम्हाला आमच्या पब्लिकवर विश्वास आहे आणि ते येणार, ते आम्ही परत येणार परत. नक्कीच आज गावात महाग आहे म्हणतोस इथपर्यंत ठीक आहे, म्हणजे तो महाग नक्कीच तो महागच असेल आणि तुझा संघ इकडनं जिंकून तो आणखीन महाग होऊ दे. नक्कीच तुला देखील खूप शुभेच्छा असेल. आजच्या मैत्रीमध्ये होणारा सामना मैत्री सामना उमेशी जर एक म्हणतो खास त्यांचं या ठिकाणी मनोगत व्हायला पाहिजे. एक खेळाडूची एक नक्कीच मी ओळख करून देतो. रत्नागिरी टीम अनुभवाचा बोलवाला असलेला रत्नागिरी टीम एक दर्जेदार मित्र म्हणून ओळखला जाणारा उमेश, व्हॉलीबॉलवर असलेलं प्रेम म्हणजे काय, तर या खेळाडूंकडे नक्कीच या खेळाडूकडे पाहिलं की प्रश्न पडतो. हा व्हॉलीबॉलवर प्रेम अजून जिंकलेले संघाकडे महान 16 या महान 16तील आज शेवटचा क्षण, कोण जिंकणार ही मानाची ट्रॉफी, कोण जिंकणार बहुमान, तर या बहुमानाचे उत्तर सिद्ध करण्यासाठी दोन्ही संघ मैदानाच्या दिशेने आता आपले कार्य पार करताना त्याला पंचाच्या भूमिकेत असतील सर्वांचे लाडके ओमकार प्रेमकर आणि लाडके मित्र चांगला दिसत आहे. काय थरथर तो एक वर आला लाईनवर या लाईनवर एवढं बस झालं एवढं केलंच ना की लय पाठी. हा तसं बोलतोय, दोन कोपरे गेले हा एवढं लाईव्हला आम्ही 2 कोपरे घालवला. 13 मिनिटं झाली पण चालू करू हातात टाळ्या बिळ्या देत होते ना, बंद केली होती मध्येच मी. जरा कृपया आपली भूमिका चूक पार पडा. कृपया या सामन्यामध्ये हातामध्ये मोबाईल न वापरता आधीच खिशामध्ये स्विच ऑफ करून ठेवा. आपल्या मैत्रिणीला सांगा येणाऱ्या फायनलच्या नंतर मी मेसेज करेन. तू करतो व्हिडिओ, चला सामना सुरू करूया. तिकडे बघताय विचार पडायचा टाकायचो नाही. दोन्ही संघातील खेळाडूंना नंबर विनंती असेल. पंचांचे निर्णय हे अंतिम असतील,
दगड खाल्ला की काय? सर्वांचीच आहे. दगड खाल्ला की काय? तर मग त्या मनाने चुका घ्यायला चुका होणार नाही ही चुका आज मात्र या ठिकाणी केली जाईल पण पंचांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नये हे आमच्याकडनं एक नक्कीच आहे. हॅलो हॅलो प्रफुल्ल वांगणकर चला नियोजन बनतं काय समजू का नियोजन चला मोहन वांगणकर यांना शेवटचा कॉल असेल कृपया तुम्ही येऊन स्टेजवर स्थान बनवा चला जोरदार टाइम आजच्या रणनीतीला पहिला आणि शेवटचा फायनलचा सामना सलग 3 पॉईंटला सर्व्हिस आणि सलग अटॅकिंग स्मॅशला पश्चिममध्ये पारदर्शी गोंधळ आशिष गोसाळे यांच्याकडनं त्याला स्पर्धेला सुरुवात होते या ठिकाणी 55 येते स्पर्धेला सुरुवात या ठिकाणी नक्कीच सर्व्हिस पॉईंट असेल साईज दर्जेदार सर्व्हिस बरोबर अटॅकिंग पॉवर टाकणार का साईज आउट पॉईंट पोहोचवण्यात जात आहे नक्कीच बुद्धीचा कौशल्य नक्कीच साईज याच्याकडनं पाहायला मिळतोय नक्कीच प्रत्येक वेळी सर्व्हिसला अटॅकिंग पॉवर टाकता येणार नाही हे उत्तर नक्कीच दिलं जाते वन लवकर चाललेला खेळ दबाव निर्माण करण्याची परिस्थिती निर्माण केली होती अटॅकिंग पॉवर टाकताना नक्कीच या ठिकाणी वरुण देवासारखी ही नक्कीच या ठिकाणी सर्व्हिस पाहण्यामध्ये अटॅकिंग पॉवर नक्कीच चूक घडली जाते तर ही चूक होते चुकीला माफी नसेल लाईनमॅन आपली जागा आणि आपली भूमिका अग्रेशन सर्व्हिस मारावी लागते त्या ठिकाणी काय होतं पाहूया अटॅकिंग पॉवर साईसाठी काही दर्जेदार खेळ केला जातोय दोन जण साई सारख्याला खेळ नक्की चूक केली जाते नक्कीच आवश्यक असेल त्या ठिकाणी आता नक्कीच 3 गुणांची आघाडी आणि या ठिकाणी नक्कीच सर्व्हिस पॉईंट सर्व्हिसला असेल तर विजय लागला 500 मध्ये पारितोषिक या ठिकाणी खूप मात्र या ठिकाणी श्री गणेश नाही 3 वर आले होते 3 पॉईंट चूक मात्र घडली जाते तरी या ठिकाणी पॉईंट मात्र मिळवला जातो तो यंदाच संघाला मुकेश ऑन फायर काय दर्जेदार सर्व्हिस करतोय अटॅकिंग पॉवर दबाव टाकण्याचं कार्य केलं जातंय खरं आणि या ठिकाणी जबरदस्त असते या ठिकाणी साई चांदोरकर ऑन फायर दर्जेदार खेळ नक्कीच मुक्ती साई याला नक्कीच करतोय निश्चितपणाने साई सारखा तगडा खेळाडू खेळत असताना कुठेतरी जगण्याचं होण्याचं कार्य अशक्य होताना पाहायला मिळतोय एलबीसी संघाला 5-1 नक्कीच दर्जेदार खेळ या ठिकाणी झालं नक्कीच या ठिकाणी मुंबई संघ नक्कीच अटॅक करताना 6-1 चाललेला खेळ जरा दोन्ही संघातील पाठीराख्यांना नम्र विनंती असेल लाईन दिली त्यामागे राहा एक नंबर क्लासिक जरा त्या जाळ्याच्या बाजूने राहिलेले म्हणजे बसलेले प्रेक्षकांना नंबर विनंती जाळ्या सोडून जरा पुढे उभे कसा वा दर्जेदार ठिकाणी अटॅक अथर्व बापळे या ठिकाणी ऑन होणार का या ठिकाणी साई या शक्य झाले सर्व पहिले शेवटपासून दबाव निर्माण करायला या ठिकाणी पाहायला मिळतं साई याच्याकडनं 8-1 नक्कीच दर्जेदार अटॅकिंग पॉवर या ठिकाणी बघायला लागेल या ठिकाणी पॉवर करण्यास ऑन पॉवर नक्कीच या ठिकाणी ब्लॉक नक्कीच साई साठवणकरांचा घात केला पाहायला मिळतोय नक्कीच या ठिकाणी एक नंबर संपूर्णच गेम आहे
बरोबर आहे पुढचं बाय चला कमबॅक करण्याचा प्रयत्न करणार का या ठिकाणी मुकेश ऑन फायर सर्व्हिस पाहिजे मुकेश त्याचबरोबर टेक्निकल अटॅकिंग पॉवर करतो या ठिकाणी नक्कीच अटॅकिंग पॉवर या ठिकाणी साईल एक दर्जेदार खेळ केला जाईल टेक मात्र केला जातो या ठिकाणी दर्जेदार खेळ नक्कीच दुसऱ्या गुणासाठी अपेक्षित असेल वा ब्लॉकिंग आणि या ठिकाणी नक्कीच दुसऱ्या गुणाचा आता एनबीसीचं खातं उघडलं जातं म्हणजे काय एनबीसी पॉइंटर ऑन होत आहे 2-9 2-9 2-9चा चाललेला खेळ कुठेतरी दबाव निर्माण करण्याची गरज असेल आणि या ठिकाणी आता एनबीसी ब्लॉकिंग आता मात्र जिंका सामना झाला चुका झाला जातो म्हणजे काय या ठिकाणी आता एनबीसी संघ ऑन होताना पाहायला मिळते 3-9 हा जो देखील सागराच्या आगार असताना कमबॅक करण्याचा प्रयत्न दबावलेला या ठिकाणी बघितलं साईला या ठिकाणी मिळणाऱ्याचा टेक पाहायला मिळाला त्या ठिकाणी चूक केली जाते या ठिकाणी हे नक्कीच गोल पाहायला मिळते वेंडर संघाच्या खात्यामध्ये पॉईंट टेबल असेल 10-3 10 पिंचा चाललेला खेळ दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न गंजदार रमेशान नक्कीच काय गुट्टे मिळेल नक्कीच या ठिकाणी टाळणे आणि वारंवार घडणाऱ्या चुका पॉईंट टेबल असेल 11-3 नक्कीच दबाव निर्माण झाला तर करा पण या ठिकाणी अटॅकिंग पाहावं टाकणार या ठिकाणी काय क्षेत्र या ठिकाणी निश्चितपणे पाहिलं गेलं नक्कीच प्रेम म्हटला की प्रेम होतं प्रेम म्हटलं की ईर्ष्या येते ईर्ष्या म्हटली की ताकद येते आणि या ताकदीचा खेळ म्हणजे हॉलीबॉल म्हटला जातो त्या ठिकाणी प्रयत्न फसला जातो निश्चितपणे घेऊन जाते यंदा संघाच्या खात्यामध्ये 12-4 नक्कीच 12-4 म्हटलं की दबाव निर्माण करण्याचं कार्य या ठिकाणी आता निश्चितपणे प्रथमेश एक दर्जेदार खेळाडू सर्व्हिस करताना वाह काय हे सर्व्हिस करू या ठिकाणी चूक होती मात्र नक्कीच प्रयत्न फसला जातो 13-4 नक्कीच पाहायला गेलं तर कुठे ना कुठेतरी एनबीसी संघाचा या ठिकाणी ताळमेळ चुकताना पाहायला मिळतो पण त्यांना कमबॅक करावं लागेल कारण का फायनलची लढत आणि या लढतीत विजय संपादन करायचं असेल तर कुठेतरी कमबॅक करण्याची गरज आहे काय खेळ हे नक्कीच म्हणावं लागेल नक्कीच फसवलं याला कसं होईल असं काय चेक करतो उमेश कमबॅक करण्याचा प्रयत्न प्रथमेश ऑन फायर काय सर्व्हिस करतो अटॅकिंग पॉवर टाकली जाते नक्कीच दबाव निर्माण केला जातो या ठिकाणी अटॅक होणार का या ठिकाणी नक्कीच दर्जेदार खेळ आता साईल नसेल काय खेळ पाहायला मिळतो आता साईल पुढे आलाय म्हणजे काय स्ट्रायक वाढणार का त्याचं उत्तर असेल येस आणि या ठिकाणी अपेक्षित दांडका बदल होता नक्कीच आता एका साईडचा साईल मागे गेला असताना तर दुसऱ्या साईडचा साईल आता कोणी कमबॅक करताना पाहायला मिळतो पाच 15चा चाललेला खेळ कुठतरी 5-5 मागाचं जेवण नक्कीच सुंदर संघाच्या पिशामध्ये पॉईंट टेबल केलं 16
5 या ठिकाणी कुठे कुठेतरी एलबीसी संघाच्या मध्ये पोटामध्ये गोळा आणला की काय असं नक्कीच कार्य पाहायला मिळते. पण सामना म्हटला तर कमबॅक करण्यापर्यंत चुका चूक मान्य करतो तो साई गरजेदार खेळाडू त्याच्या नावाप्रमाणे या सामन्यात ते होणं की तेवढंच अपेक्षित असेल. पॉईंट टेबल असेल 17-5. नक्कीच आता यासाठी पावर होणार का? म्हणावं लागतं दर्जेदार. आता या ठिकाणी सोयला संधी असेल नक्कीच या ठिकाणी टाइम चुकणार का? काय नक्की टेनिस जातो कमबॅक करताना पाहायला मिळणार का? तर येणारा काय या ठिकाणी मैदानाचा विषय पाहायला मिळेल. काही दर्जेदार खेळ पाहायला मिळतो दोन संघाच्या दरम्यान. पॉईंट टेबल असेल 6-17. 6-17 चाललेला काही कुठेतरी दबाव नाही. मुकेश ऑन फायर. नक्कीच कोण कोणाला खेळायचं कळत नाही. पण मैदानाच्या दिशेने काय स्मॅश मारलाय. लिफ्टर कप ही स्मॅशर नाही होता आणि या ठिकाणी चित्र उलट केलं जाते. गौरव ऑन फायर. बॉल चढव. हा चढव नाही चढव बॉल काय नाही प्रॉब्लेम आहे. एखादा बॉल 18-6. नक्कीच 18-6. नक्कीच वरगडे गणेश आपल्या पुणे नक्कीच पूर्ण जातोय यंदा संघाच्या किस्सामध्ये. नक्कीच पॉईंट टेबल पुढे सरसावताना पॉईंट टेबल असेल 19-6. 19-6. नक्कीच वरगडे आता कमबॅक करण्याची गरज आहे. साई ऑन फायर. काय खेळ खेळतो त्या साईला खेळणं कमी असेल कारण का हा नवीन उभारता सितारा ऑन फायर जर झाला तर येणारा काळ देखील तुम्हाला डोक्याची घंटा वाजवू शकतो. पॉईंट टेबल असेल 7-19. 7-19 चाललेला काही कमबॅक करण्याचा प्रयत्न दबाव निर्माण करणार का? पाठवायची केलं जाते या ठिकाणी प्रयत्न करला जातो. त्या ठिकाणी नक्कीच जातोय. पॉईंट टेबल असेल 20-7. सामना जर जिंकायचा असेल किंवा सामना चालू ठेवायचा असेल तर स्वतःच्या मनावर ताबा ठेवला पाहिजे. मनावर कंट्रोल केला तर सामन्यामध्ये रंगत पुन्हा येऊ शकते. उमेश यांचा दर्जेदार खेळ पाहायला मिळतो. पुन्हा एकदा कमबॅक करताना गौरव दर्जेदार अशी प्रथमेशच्या गणना नक्कीच खेळवलं जाते. काय खेळ काय टेक केलं जाते. पुन्हा एकदा गौरव शॉटचा वापर काय टेक केला जातो. पुन्हा एकदा नक्कीच कंप्लीट गाड्या फायर काय खेळतोय गाड्या. नक्कीच या गुणाला देखील तेवढंच महत्व दिलं जाईल. पुन्हा एकदा दर्जेदार टेक काय फसला जातो. नक्कीच हा गोल जातो मोठ्या संघाच्या पालघ्यामध्ये. नक्कीच या ठिकाणी दबाव निर्माण झाला तो यंग संघाकडून एलबीसी संघाच्या दरम्यान पाहायला गेलं तर पॉईंट टेबल असेल 21-7. चाललेला खेळ नक्कीच बदलावा लागेल या ठिकाणी एलबीसी संघाला. तेवढं अशक्य आहे तर देखील शक्य पावण्याची गरज असेल. दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी प्रयत्नशील असेल. पाहूया दबाव स्वीकारला 22. नक्कीच आज महागाचं जेवण कसं होणार तर या ठिकाणी संघ पराकष्ट करतोय आणि महागाचं जेवण आज स्पर्धा उठवणार का तर याच्यासाठी सज्ज असेल दर्जेदार नक्कीच करणार का फायर. नक्कीच की पावसन प्रथम या ठिकाणी टेक केला होता. पाहूया कोणाला कळणार. काय खेळायला डोक्याची घंटा वाजली असता तरी कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. 8-22. नक्कीच दर्जेदार खेळ गमवायची जबरदस्ती त्या ठिकाणी जबरदस्त पाहायला मिळतो. प्रयत्न पावर काय चेक केला जातोय. नक्कीच या ठिकाणी आता कमबॅक करणार का? या ठिकाणी खेळ हरवला जातोय आणि मोठ्या पंढरी जिंकणार तो हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. नंतर संघाच्या फायद्यामध्ये पॉईंट टेबल असेल 9.
22 नक्कीच एरवीजी संघाला कमबॅक कसा करायचा हे देखील माहिती आहे, पण संयम ठेवावा लागेल. या ठिकाणी नक्कीच संयम ठेवला जातो, कंट्रोल केला जातो. अटॅकिंग पॉवर पाहायला मिळते, त्या ठिकाणी पॉईंट देणारा मिळतोय. नक्कीच गोल दर्जेदार अटॅकिंग या ठिकाणी फसला जातोय. नक्कीच या ठिकाणी स्टेट पॉइंट होतोय. पहिला स्टेट जिंकण्यासाठी आता एका गुणाची आवश्यकता असेल यंग संघाला. एका गुणाची आवश्यकता असेल. नक्कीच पहिला स्टेट फायनलचा सामना, अंतिम सामन्यातील पहिला स्टेट जिंकण्याचं कार्य नक्कीच येणार का, तर याचं उत्तर असेल पाहूया. या ठिकाणी नक्कीच शेवटचा सगळा प्रयत्न चुकला जातोय. नक्कीच या एका गुणानुसार पॉईंट टेबल पुढे सरसावताना 10-24 दर्जेदार टेक केला तो साई साठीकर ऑन पाय. नक्कीच या ठिकाणी विजय यंग संघ पहिला सेट जिंकताना त्याला मैदान बदल होते. वरुण अंगणकर यांचा गुलास पुष्प देऊन सत्कार केला जातो. शरद दत्तर कुठल्या स्टेशन जिल्हा हिरोच घुमवतोय तो, वन साइड नेतोय टीप. विषय काय माहिती नाही करायचा बॉल, अजून खेळेल मग खेळणार तो खालनं मारतो तो, त्याला खालनं वरनं सगळीकडे नेतो. सगळं मारेल मारेल 100% मारेल. त्याला समजतात ना बॉल कुठे येतो. नक्कीच गौरांग नक्कीच दर्जेदार खेळ पाहायला मिळतोय. उमेश दर्जेदार मिळते या ठिकाणी गणेश जाते ऑन फायर. नक्कीच सतत खेळ खेळायचा. चालू लागतो तिथून गौरांग बंद करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आता बंद करायची गरज असेल. वापर या ठिकाणी नक्कीच खेळवलं जातो. साईडला खेळवणार का या ठिकाणी काय टेक केलं जातं आणि नक्कीच फायनलचा सामना दबाव भीती ताकद सर्व प्रकारचा या ठिकाणी चांगलेला खेळायचा परिणाम साई ऑन पॉवर नक्कीच या ठिकाणी आता साईचं नाव आता वाचताना दिसतोय. मारायला पण गरजेचं साईला एका ठिकाणी साई तर दुसऱ्या ठिकाणी साई पहा साई साईला नक्की देवाचं नाव त्या हृदयी असेल आणि मैदानाच्या जिंकण्याची पोच पावती घेण्यासाठी दोन्ही संघातील खेळाडू सज्ज असलेला 4-1 बरोबरच्या पाडीला येत असताना आघाडीवर 3 गुणाचा नक्की
दुसऱ्या गुणाची गलती मिळताना नक्कीच या ठिकाणी दोनचा पाडा चालवतो दोन मिनिटच्या देखील 6 नाही का तर याचं उत्तर पाहूया येणारा काय सांगून जाईल ब्लॉक केला जातो या ठिकाणी काय टेक केला जातो साईड बात केला जातो पाहायला गेला नक्कीच साईड सारखा मास्टर खेळाडू या ठिकाणी एमबीसीचा लाभ हवी करला होता तर या ठिकाणी नक्कीच पद्धतीने मास्टर खेळाडू साई नक्कीच हवी पद्धतीने शक्यता वापर काय नक्की केलं होतं पावर कोण मानला हवा या ठिकाणी 5 ते किती केलं होतं नक्कीच या ठिकाणी साईला आता ये वेतन आता बोल ऋषी बोल काय अरे सांगशील शिकता पण राहुल आम्ही दाखवू का याच्यात दाखवू का व्हिडिओ दाखवू का त्याला पहिल्यांदा दाखतो काम करू नये सामन्यामध्ये वाढवूया त्याला स्पीडअप द्या वा काय मजा फोरच्या चालूला केलं नक्की दबाव निर्माण करत काय क्रॉसिंग आणि तेवढं कर्जदार पाहायला लेट झाला सहा पाच पाऊलचा चाललेला तो दबाव निर्माण करण्याचा पण नक्की पाळण्याचा पुन्हा सामने लावू नका हो दुसरं सिक्स या ठिकाणी जल्दी जातो या ठिकाणी आता वाह ताळी क्लिअर केला जातो चेंडू यानंतर नक्कीच दर्जदार शॉट रे शॉट 7-6 चाललेला तो कुठेतरी दमछान दाखवण्याची गरज नाही होणार का नक्कीच अजून कोणाला मिळणार त्याचं देखील तेवढंच महत्वाचं काय खेळ मिळाला प्रत्येक जण त्या कुणाला बसून मिळतो आणि नक्कीच आज गुरु जातो यंग संघाच्या किस्सावर 3 दिवसाच्या रणनीतीतून सर्वात मोठा सामना म्हणजे महामुकाबला कोणताही संघ हार मानण्यासाठी सज्ज नाहीये आणि उत्तरमध्ये अटॅकिंग पॉवर पोलीस होतो या ठिकाणी कोण करणार दर्जेदार खेळ नक्की मला वाटतं त्या ठिकाणी नक्कीच जबरदस्त अटॅकिंग उमेश अंतराला नक्कीच दर्जेदार खेळ म्हणावा लागेल या ठिकाणी पाहूया या ठिकाणी घेऊन जातोय 9-6
दबाव निर्माण झाला या ठिकाणी प्रयत्नाशी परमेश्वर प्रयत्न करणार त्याच विजयाची वाटचाल या ठिकाणी प्रयत्न चुकता अपयश होते मुंबई संघाचं पालनं जवळ त्याला पाहायला होते 10-6 10-6 2 मिनिटं चला लाईन चला पंच चला स्पीडर लाईन निमंत्रण मिळेल कृपया स्टेजवर तारा पण चला फायनलचा सामना दुसरा असेल पाहिला नाही तो तरी दबाव निर्माण केलाय खरा आता ते टावर या ठिकाणी फसवलं जातं साहित्याच्या काळजीकडून बंद प्रथमेश पाय केला जातो नक्कीच आपण ब्लॉक करतो नंबर संघ 11-6 लगेच सगळे यांच्याकडून 250 रुपयाच्या पारितोषिक यंदा संघासाठी लागू होतं उत्तर शुभेच्छा श्रीयंदा संघाला नक्कीच दर्जेदार खेळ पॉईंट मात्र मिळतो होतो यंदा संघाला राहुल गोलगे तुला सामन्याच्या दिशेने दर्जेदार खेळ पाहायला मिळतो अप्रतिम या ठिकाणी गरज होतो चुका वारंवार केल्या जातात आणि त्या चुका या ठिकाणी थांबणार का विजयी पावली रोजणार का चार गोलांची आजीने देखील आघाडी असताना आता एनएमसीचं पॉईंट झालं आणखी चुरस निर्माण अजून देखील 4 गोलांच्या आघाडी आता कोणतं एनएमसी संघ कमबॅक करताना अटॅकिंग पॉवर काहीच करून लागले एवढा गती आणि नक्कीच या ठिकाणी नक्कीच खेळ पाहिल्यानंतर गेम वा या ठिकाणी प्रयत्न करतो पण नक्कीच हा गोल मिळतो यंदा संघाला हा गोल नक्कीच यंदा संघाच्या पालण्यात जातो पॉईंट असेल 14-9 आता साई मंत्राच्या दिशेने आला आणि एका साईडला साई काही सामना एका ठिकाणी बेरूटचा साई आणि एका ठिकाणी असेल पंचावन्नचा साई नक्कीच या ठिकाणी पॉईंट मिळवला जातो निश्चित करावे यंदा संघाच्या पालण्यात नक्कीच दबाव निर्माण केला जातो पण या सेटला देखील महत्व दिले जाते आणि आता कुठेही कमबॅक करण्याची गरज असेल एक दर्जेदार खेळ मनावर असतो काय खेळ केला जातो शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले देखील जाते त्या ठिकाणी प्रयत्न फसला जातो हा गोल मात्र 10-15 5 गुणांची अजूनही देखील आघाडी असेल यंदा समोर पण आता कुठेतरी एरवी संघाला या ठिकाणी सामना कमबॅक करण्याची गरज असेल शांत सैनिक आले जातो त्या ठिकाणी वारंवार होणाऱ्या चुका त्या ठिकाणी संघाला धोकादायक ठरताना दिसतात 16-10 16-10 एक नंबर आला 17-10 आता 7 गुणांची आघाडी घेताना यंदा संघ राहुल कोलगे यांच्या देखील नृत्य अवस्था पाहायला मिळते कोचच्या भूमिकेत दर्जेदार अटॅकिंग पॉवर या ठिकाणी नक्कीच सांगितलं ऑन व्हावं लागेल अटॅकिंग पॉवर गोल मिळतोय नक्कीच 11-17 11-17च्या क्रमांकात किती कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जाणार का त्या ठिकाणी नक्कीच या प्रतिनिधीला
नक्कीच काय खेळ पाहायला होते, काय टेक दिला जातो त्या ठिकाणी नक्कीच मास्टर पाहायला मिळते. 11-11 प्रयत्न करावे लागतील. आईच्या गावात टाकला होता ब्लॉक. या ठिकाणी नक्कीच पॉईंटवर ऑन करताना एनबीसी संघ दबाव 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 पॉईंटवर असेल 12-18 आता कुठे गंध करावाच लागेल. संघाला दबाव म्हणजे काय त्याचं उत्तर या ठिकाणी पाहिलं होतं. काय प्लॅस्टिक करून होते पण साई कर्ज करून ब्लॉक करणं असह्य होताना पाहायला मिळते. 19-12 चाललेला खेळ या ठिकाणी नक्कीच प्रयत्न फसतो. 19-13 नक्कीच दर्जेदार खेळ म्हणावा लागतो. काय एक नंबर टाकला गौरव. या ठिकाणी नक्कीच कुठे क्रॉस करायचा ते मगापासून घेऊन त्याने नक्कीच बुद्धीचा चाकरी जातो या मैदानी दिशेने पाहायला मिळाला. वा काय खेळ म्हणावा लागतो. गौरव नक्कीच दर्जेदार खेळ या ठिकाणी अटॅकिंग पॉवर साई यांच्या दरम्यान नक्कीच इकडे कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चेंडू नक्कीच या ठिकाणी स्टँड होण्याचा प्रयत्न साई टाकून करून दांडका फार काढला होता. 14-20 गेला तर गेला कुठेतरी. संघाने जिंकला तर निश्चितपणे आजच्या फायनलचा तिसरा सेट रंगावा लागणार असेल. पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न काय ब्लॉकिंग करून जातो. केलं जातं नक्कीच 6 नंबरला होता त्याचा रे. एवढं नाही आपल्याला मानतोय आता चांगला पॉईंट काढेल. 500 रुपये प्रयत्न असेल. पॉईंट टेबल ऑन झालं. 21-15 500 रुपयाचं पारितोषिक असेल एनबीसी संघाला. 21-15 चाललेला खेळ नक्कीच कुठेतरी दबाव निर्माण करण्याची परिस्थिती निर्माण केली जाते. पण या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत लढायची या ठिकाणी इच्छा व्यक्त केली जाते. एनबीसी संघ त्याची काय काम करायचं नक्कीच या खेळाला देखील दर्जा दिला जातो. या गुणानुसार पॉईंट पुढे संसाधना 16-21 16-21 नक्कीच हा जर सेट एनबीसी संघाने जिंकला तर प्रफुल्ल वाळवे यांच्याकडे 500 रुपये पारितोषिक असेल. काय गौरवाचा दर्जेदार लिफ्टिंगचा खेळ नक्कीच फायनलच्या मॅच मध्ये पाहायला मिळतो. नक्कीच टाकला एनबीसी संघ तर अमर गोसावी यांच्याकडनं 1000 रुपये पारितोषिक असेल या सेटसाठी. दर्जेदार खेळ या ठिकाणी पाहिजे. काय खेळ बनवला जातो. वार विभागाने अटक केले जाते. नक्कीच या ठिकाणी गुण मात्र त्या ठिकाणी दिला जातो यंग बॉयज संघाच्या पायद्यामध्ये. 23-16 या ठिकाणी एनबीसी संघ हा जर सेट जिंकला त्यासाठी 2 पावलांची या ठिकाणी नक्कीच सन्मान दिला जातो. 17-23 प्रेक्षक वर्ग देखील घरची पावलं जाताना पाहायला मिळत आहेत. 17-23 चाललेला खेळ कुठेतरी दबाव निर्माण करणार का त्याच्याकडे पावलं टाकणार का नक्कीच या ठिकाणी आता विजय संपादन करण्यासाठी मुंबई संघ सेलिब्रेशनच्या 1 पावली असेल. पॉईंट कोण होणार विजेता कोण होणार करोडपती चषकाचा मान करी येणार आणि येणारी चांदीची मुंबई संघ भारी पडायचा शांत सगळ्यांमध्ये खेळायला सज्ज केला जातो. या ठिकाणी विजय कशा प्रकारे साजरा केला जाणार साईनाचा षटकार पाहायला मिळणार का तर नक्कीच पुन्हा एकदा बॉस होतो. पॉईंटवर बंद 19-24
19-24 कमबॅक होणार का की हा सेट यंदा संघ जिंकणार का वारंवार चुका घडताना कुठेतरी यंदा संघ या ठिकाणी काय टेक केला जातोय शेवटच्या क्षणापर्यंत लढत करणार का या ठिकाणी काय चुका घडतात त्या चुका अपेक्षित नसून या ठिकाणी विजय संपादन करतो यंदा संघ बाजाराच्या मानकरी करतो यंदा संघ अरे ना व्हिडिओ आलोय ना मी संघाचे सर्व खेळाडू चला स्टेजच्या दिशेने पुस्क्या घेऊन आले विजेत्या संघाचे विजेत्या संघाचे आणि या ठिकाणी घोषणांचे भावही देखील आलेले आहेत आता गावाचे सुपुत्र हाय सगळं अरे ही कुठे